नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिरूर कर्जत या नवीन तयार होणाऱ्या महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईला जाणारी वाहतूक आता शिरूर खेड मार्गे थेट कर्जतला जाऊ शकणार आहे। आता हा महामार्ग कसा असणार आहे आणि कोणत्या गावातून जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, या महामार्गामुळे वेळेची बचत तर होईलच, तसेच पुणे शहरातील वाहतुकीचा ताण पण कमी होईल। शिरूर ते कर्जत हा महामार्ग सुमारे 135 किलोमीटर लांबीचा आणि 4 पदरी असणार आहे। या महामार्गासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे। या महामार्गासाठी सुमारे 12,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले। शिरूर, पाबळ, राजगुरुनगर, शिरवली मार्गे पाईट, वांद्रे, कर्जत असा सुमारे 135 किलोमीटरचा मार्ग असेल। कर्जत मार्गे पुढे तो पनवेल आणि उरणला जोडला जाईल। तसेच शिरूर, खेड, कर्जत या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल। पुणे ते शिरूर या मार्गावरील ताण कमी होईल आणि ट्रॅफिक कमी होण्यास पण मदत होईल। तसेच या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला देखील चालना मिळेल। भूसंपादनासाठी तसेच रस्ते बांधण्यासाठी या महामार्गासाठी सुमारे 12,000 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे। सध्या मराठवाड्याकडून मुंबईला जाणाऱ्या वाहनांची गर्दी जास्त वाढत आहे, तसेच औद्योगिक पट्टा असलेल्या चाकण, शिक्रापूर, तळेगाव येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। चाकण आणि शिरूर येथील MIDCमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। मालवाहतूक करण्यासाठी एकच मार्ग अस्तित्वात आहे। चाकण ते शिक्रापूर या मार्गावर नेहमी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त पाहायला मिळते। तसेच या गर्दीचा पुणे शहरातील वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम दिसून येतो। यामुळेच नगर रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला। त्यामध्ये वाघोली ते शिरूर दरम्यान उड्डाणपुलाचा देखील एक प्रस्ताव होता। तसेच दुसरा प्रस्ताव शिरूर मार्गे थेट कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्याचा एक पर्याय आहे। दुसऱ्या पर्यायाचा विचार करून तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले। हा महामार्ग 2 टप्प्यात बांधला जाईल। पहिल्या टप्प्यात सुमारे 60 किलोमीटरचा चौपदरी महामार्ग आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 50 किलोमीटरच्या बांधकामाचा समावेश असेल। या महामार्गामुळे केवळ चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार नाही, तर शिरूर, कर्जत आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ पण कमी होईल। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।